दादा, निवडणुका तुम्ही गेले 3 दशकाहून अधिक काळ तुम्ही राजकारणात आहात, 4 दशकं तुम्ही जवळजवळ राजकारणात आहात. अनेक निवडणुका तुम्ही बघितल्या असतील, अगदी गाव पातळीवरच्या निवडणुकांपासून तुम्ही स्वतः कारकीर्द खासदार म्हणून सुरू केली. पण ही निवडणूक अनेकांचं म्हणणं आहे की तुमच्यासाठी ही वेगळी असणार आहे तुमच्यासाठी खरंच निवडणूक वेगळी? मी कोणती निवडणूक म्हणल्यानंतर निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनेच बघत असतो. त्याच्यामध्ये दोन्ही उमेदवार एकमेकाच्या विरोधात लढत असतात आणि हे लढत असताना आपण पूर्णपणे मतदारांना त्यांचा मान सन्मान ठेवून आपली भूमिका पटवून देण्याचं काम हे दोन्ही बाजू त्या ठिकाणी करत असतात. ही एकंदरीत निवडणुकीच्या संदर्भातली पार्श्वभूमी मी देखील बघत असताना त्याच दृष्टिकोनातून बघतो. परंतु आपल्यासारखे मीडियातले मान्यवर किंवा इतर देखील प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, काही इतर पण मान्यवर असतील, राजकीय विश्लेषक असतील वगैरे हे म्हणत असताना ही अशी निवडणूक आहे, ही तशी निवडणूक आहे. माझं म्हणणं ही निवडणूक राष्ट्रीय पातळीवरची निवडणूक आहे, ही भावकी गावकीची निवडणूक नाही. ह्या निवडणुकीमध्ये देशाची सूत्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायची हा महत्त्वाचा निर्णय मतदारांनी घ्यायचा आहे. आणि आम्ही महायुतीच्या तर्फे आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदी साहेब आहेत. हे जे विद्यमान पंतप्रधान आहेत, तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि समोर आहेत ते विरोधी पक्ष आहे, त्यांच्याकडे कोण उमेदवार आहेत हे आपल्यालाही माहिती आहे. त्याच्यामुळे मी समजतो की ही निवडणूक अशी भावकी वगैरे यांच्या नातेवाईक वगैरे यांची निवडणूक नाही. जशी देशामध्ये 542 मतदारसंघामध्ये निवडणूक चाललेली आहे, तसाच हा एक 543वा मतदारसंघ आहे आणि त्याच्यातली निवडणूक आहे मोदी वर्सेस राहुल गांधी.